नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या या व्हिडिओचं किंवा आपल्या या लेक्चरचं टायटल वाचून तुम्ही आला असाल की MPSC 2026 ची परीक्षा आपल्याला द्यायची आहे. पण CSAT पेपर ज्याच्यामध्ये म्हणजे पेपर क्रमांक 2 याच्यामध्ये जर आपल्याला क्वालिफाय करायचं असेल 66 मार्क पाडून, तर ते विदाऊट मॅथ्स म्हणजे गणित न जमता सुद्धा तुम्ही क्वालिफाय करू शकता का? ह्या संदर्भातलं हे जे लेक्चर आहे ना, यावर आपण आज चर्चा करणार आहोत. बरोबर. आणि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय, कारण आपण आता डिस्कस करायचं आहे की जर आपल्याला गणित जमत नसेल, बरोबर, गणित आपल्याला जर जमत नसेल तर त्या संदर्भात आपण गणित न जमता सुद्धा आपण हे CSATचा पेपर क्रमांक 2 हा क्वालिफाय करू शकतो का, यावर चर्चा करायची आहे. बरोबर. त्यामुळे लेक्चरला लवकरात लवकर लाईक करून घ्यायचं आहे आणि आणि या ठिकाणी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके. बघा, ही गोष्ट समजून घेताना आपल्याला टप्प्याटप्प्यानं जावं लागणार आहे. टप्प्याटप्प्यानं जायचं म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे की CSAT पेपरमध्ये पेपर क्रमांक 2 याचा ॲक्च्युली पॅटर्न कसा असतो. CSAT पेपर क्रमांक 2 याचा पॅटर्न कसा असतो म्हणजे कुठल्या प्रकारचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातात, प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असतो, आणि त्यानुसार मग आपल्याला ठरवलं पाहिजे की आपल्याला एक सेफ स्कोर कसा काढायचा. आणि तो सेफ स्कोर मिळवण्यासाठी गणिताचा वापर न करता, बरोबर, म्हणजे मॅथ किंवा ॲप्टिट्यूड सोडून रिझनिंग आणि बाकीच्या गोष्टींमधून आपल्याला कसे मार्क मिळवता येतील हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आपला, तर ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपला CSATचा जो पोर्शन असतो किंवा CSAT कसं डिवाइड केलं जातं प्रश्नांच्या स्वरूपात, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. बरोबर. CSAT पेपर क्रमांक 2, बरोबर, आपला MPSCचा CSAT पेपर क्रमांक 2. तर ह्या पेपर क्रमांक 2 हा आपला 100 मार्कांचा असतो, बरोबर. हा 200 मार्कांना असतो, बरोबर. पण ह्याचे प्रश्न हे 80 प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, 80 प्रश्न विचारले जातात, ज्याच्यामध्ये प्रत्येकी एक प्रश्न हा 2.5 मार्काला असतो, बरोबर. म्हणजे जर 66 मार्क पाडायचे असतील तर एक सर्वसाधारण आपले 30 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे, बरोबर आहे. सर्वसाधारण 30 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे, तर कुठं आपण या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजे बघा, लक्षात घ्या, 80 पैकी 30 प्रश्न आपले बरोबर आले की आपण आरामात CSAT क्वालिफाय होतो. मग याच्यामध्ये हे डिवाइड कसं केलं जाते बघा, तर आपण जर CSATचा पेपर क्रमांक 2 याचा विचार केला तर पेपर मुख्यतः 4 पार्टमध्ये डिवाइड केला जातो, बरोबर. समजून घ्या कसा. तर या CSATच्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात लेंदी भाग आहे तो म्हणजे RC म्हणजे काय, तर ज्याला आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतो किंवा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण उतारे म्हणतो, बरोबर. म्हणजे लक्षात घ्या, या आपल्या पेपर क्रमांक 2चा CSATचा जो सगळ्यात मोठा भाग आहे तो कशानं व्यापला, तर तो रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वापरलाय, म्हणजेच उतारे. याच्यामध्ये तुम्हाला उतारे विचारले जातात जवळपास 10. येस, 10 तुम्हाला उतारे विचारले जातात आणि मग त्या उतार्यांवरनं तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यावे लागतात, बरोबर. पहिला कळाला भाग. दुसरा याच्यातला प्रकार आहे तो म्हणजे LR, ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग किंवा बुद्धिमत्ता म्हणतो, बरोबर. लॉजिकल रिझनिंग किंवा बुद्धिमत्ता म्हणतो. मग त्याच्यामध्ये बघा, बऱ्यापैकी नंबर सिरीजवरचे प्रश्न असतात, त्यानंतर सिलॉलिझमचे प्रश्न असतात, ब्लड रिलेशनवरचे प्रश्न असतात, ज्याला आपण कोडेड ब्लड रिलेशन म्हणतो, त्यावरचे प्रश्न असतात. आणि सगळ्यात जास्त भाग जो विचारला जातो तर तुमचा तो तार्किक बुद्धिमत्तावर विचारला जातो. म्हणजे दिलेल्या विधानांवरून निष्कर्ष काढणे किंवा दिलेली माहिती पुरेशी आहे की नाही ते शोधणे, गृहीतकांवरचे प्रश्न, सिलॉलिझमवरचे प्रश्न, म्हणजे नॉन व्हर्बलपेक्षा व्हर्बल प्रश्न तुम्हाला जास्त विचारले जातात, ही गोष्ट लक्षात घ्यायची, बरोबर. मेंटल ॲबिलिटी ज्याला म्हणतो आपण, बरोबर. तिसरा भाग आहे तो म्हणजे आपला कोर मॅथचा, मॅथ किंवा ज्याला आपण ॲप्टिट्यूड म्हणतो, बरोबर. ॲप्टिट्यूडवरचे प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण फोकस कसा असतो किंवा ज्याला आपण हाय व्होल्टेज टॉपिक म्हणतो, हाय इल्डिंग टॉपिक, जे प्रश्न विचारले जातात असे कुठले टॉपिक असतात, तर ते टॉपिक असतात, लक्षात घ्या, नंबर सिस्टीमवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, त्यानंतर पर्सेंटेजवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, रेशोवर प्रश्न विचारले जातात, एखादा डाटा इंटरप्रिटेशनचा म्हणजेच आलेखावरचा प्रश्न असतो. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. नफा तोटा, भागीदारी, कंपाऊंड इंटरेस्ट, हे ठरलेले जे ठराविक टॉपिक आहेत की नाही, टाईम अँड वर्कवर जास्त भर असतो. त्यानंतर
आपण ज्याला डिश टी व्हीवाले प्रश्न म्हणतो, डी टी व्हीवाले, बरोबर, वेग वेळ अंतर यावर प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की याच्यामध्ये ठराविक टॉपिक केले की आपण पास होऊ शकतो. आणि याच्यातला चौथा भाग आहे ज्याला म्हणतो आपण डीएम. डीएम म्हणजे काय तर डिसिजन मेकिंग. लक्षात घ्या, डिसिजन मेकिंग म्हणजे काय तर तुम्हाला जे 5 प्रश्न दिले जातात त्या 5 प्रश्नांमध्ये तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाते आणि या सिच्युएशनवरून तुम्हाला कुठला डिसिजन घ्यायचा आहे या 4 डिसिजन तुम्हाला दिले जातात. आणि ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये म्हणजे डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न असतात हे 5 प्रश्न असतात, कंपल्सरी 5 प्रश्न असतात. आणि ह्या प्रश्नांचं वैशिष्ट्य काय तर ह्या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसतं. लक्षात घ्या, बरोबर. त्यामुळं हे आपल्याला एक प्रकारे हुकमी एक्का असल्यासारखं आहे आपल्याकडं. हे 5 प्रश्न म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्क काय जाणार नाहीत. हां, पण त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऑप्शननुसार 0, 1, 2 आणि 2.5 असे 4 प्रकारचे मार्क मिळतात. म्हणजे बघा, जर तुमचं सगळ्यात योग्य उत्तर असेल तर तुम्हाला 2.5 मार्क मिळणार त्या प्रश्नासाठी. थोडं कमी उत्तर असेल तुमच्या म्हणजे थोडं कमी असेल दुसरा ऑप्शन असेल तर 2 मार्क मिळणार, 1 मार्क मिळणार किंवा 0 मार्क मिळणार. हे अशा प्रकारे लक्षात घ्या मार्कांची विभागणी केली जाते. म्हणजे खरं कॉम्पिटिशन आपल्याला या पहिल्या 3 भागांमध्ये असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग म्हणजे असतं या प्रश्नांना. आलं लक्षात. म्हणजे टोटल या 75 प्रश्नांसाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असतं. तुम्हाला एकंदरीत फॉर्मॅट कळाला असेल की आपल्याला नेमकं कसा पेपर आपला डिवाइड झालेला असतो. मग आता मी काय करतो, हे तुम्हाला कळालं की पेपरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतात. आता मी गेल्या 3 वर्षाचा तुम्हाला एक चार्ट दाखवतो. गेल्या 3 वर्षामध्ये जे 2023, 24, 25 या 3 वर्षामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, लॉजिकल रिझनिंग, मॅथ आणि डिसिजन मेकिंग यांचे किती प्रश्न विचारले गेलेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण ठरवू शकतो की कुठला विषय आपण हा या ठिकाणी ऑप्शन ठेवू शकतो. म्हणजे त्याचा अभ्यास केला नाही तरी चालू शकतो अशा पद्धतीने. ओके, बघा आता याच्यानंतरची ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे. ही नाही, याच्यानंतरची स्लाइड बघा. हे तुम्हाला दिसतंय क्लिअर? हे तुम्हाला क्लिअर दिसतंय? थोडं झूम करतो मी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित गोष्टी दिसेल. बघा, इथं मी वर्ष दिलेलं आहे आणि या बाजूला त्या सब टॉपिकनुसार प्रश्नांची संख्या काय ते तुम्हाला या ठिकाणी दिली आहे. बघा, तर MPSCचा गेल्या 3 वर्षाचा रेकॉर्ड बघता, आपल्या MPSCचा गेल्या 3 वर्षाचा रेकॉर्ड बघता, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ज्याला पॅसेज म्हणतो आपण, सातत्याने 50 प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यांचा पॅटर्न पण कसा आहे मी तुम्हाला सांगतो. या 50 प्रश्नामध्ये ते तुम्हाला 10 पॅसेज देतात किंवा 10 उतारे देतात आणि प्रत्येक उतार्यामध्ये 5 प्रश्न असतात. असे एकूण 50 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. बरोबर, हा मुद्दा क्लिअर झाला की आपल्याला 50 प्रश्न हे पॅसेजमधून आहेत. आणि 2026ची येणाऱ्या 2026ची परीक्षा देखील याच पॅटर्नवर आधारित असेल असं आपण कन्सिडर करू. बरोबर, फार काय बदल करणार नाहीत. पॅसेज, रिझनिंग, मॅथ आणि डिसिजन मेकिंग. बघा, लॉजिकल रिझनिंगचं सातत्यानं 16-17 प्रश्न, 16-17-18 प्रश्न आहेत. बरोबर आहे का? मी प्रॉपरली काउंट करून या ठिकाणी मांडला आहे मुद्दा. आणि मॅथचे जर प्रश्न गेले तर सिंगल डिजिटमध्ये आहेत. बघा, म्हणजे इथं तुम्हाला हा ॲडव्हान्टेज मिळतो की जर समजा तुम्ही मॅथला ऑप्शन टाकलं पूर्ण, म्हणजे मॅथचे समजा कुठलेच टॉपिक केले नाहीत, बरोबर, तरी देखील एक सर्वसाधारण जर समजा मी याचे 10 प्रश्न पकडले, एक रफली पकडूया आपण 10 प्रश्न पकडले, तर तुम्हाला 80 पैकी 70 प्रश्न सोडवायचे आहेत. या 70 प्रश्नांमध्ये बघा डिवाइड कसं केलं जातंय, तर 5 प्रश्न कंपल्सरी डिसिजन मेकिंगचे आहेत, 50 प्रश्न तुमचे उतार्यांचे आहेत आणि उरलेले सगळे लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न असणार आहेत. म्हणजे आलं लक्षात? जर तुम्हाला खरंच मॅथ्सची भीती वाटत असेल तर लक्षात घ्या, तुम्ही यामध्ये मॅथला थोडंफार स्किप जरी केलं तरी देखील आपण क्वालिफाय होऊ शकतो. कारण आपल्याला अल्टिमेटली काय 30 प्रश्न बरोबर आणायचे आहेत 70 पैकी. बरोबर, कारण 30 गुणिले 2.5 केलं. बघा, हे कॅल्क्युलेशन कसं आहे, तर हे कॅल्क्युलेशन असं आहे, 30 प्रश्न आहेत, बरोबर, आणि प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क आहेत. असं 2.5 गुणिले 30 केले की मला 75 मिळतात. म्हणजे आपण असंही 66 मार्कांच्या वरती जातो. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी 75 मार्क म्हणजे CSAT क्वालिफाय करण्यासाठी 30 प्रश्न बरोबर आणायचे आहेत. आपण थोडे 5-10 प्रश्न जास्त सोडवायचे. म्हणजे इन केस जर समजा आपण निगेटिव्ह मार्किंगमध्ये गेलो तर बॅलन्स होऊन आपण CSAT क्वालिफाय होण्यापर्यंत पोहोचू. अशा पद्धतीनं आपल्याला मार्कांची जुळणी करायची आहे.
मग हे कसं करायचं, काय करायचं त्याबद्दल आता सविस्तर बोलू. बघा, हा तुम्हाला पॅटर्न कळाला. आता मी काय म्हणतोय बघा, आपल्याला उतारे येतात, उतारे 10 येतात आणि या 10 मध्ये 5 प्रश्न असतात, बरोबर. आणि एल चे प्रश्न असतात, लक्षात घ्या या ठिकाणी आपण 15 पकडू. चे 15च येतात ना जवळपास, 15 असं पकडायचं, काय हरकत नाही. 15 नको, 20 धरूया आपण. 20 प्रश्न पकडा आपण. 20 प्रश्नांमध्ये पण काठिण्य पातळी कशी असते लक्षात घ्या. या 20 मध्ये 10 प्रश्न इझी असतात. येस, 10 प्रश्न इझी असतात. त्यानंतर 6 प्रश्न मध्यम असतात आणि हे 4 प्रश्न अवघड असतात. लक्षात घ्या, अवघड म्हणजे कसं, उत्तर काढता येत नाहीत असा मुद्दा नाही, पण 4 प्रश्न किंवा 6 आणि 4 हे 10 जे प्रश्न असतात की नाही, मध्यम आणि अवघडवाले, हे काय असतात लक्षात घ्या, हे टाइम कन्झ्युमिंग असतात. हे टाइम कन्झ्युमिंग असतात, म्हणजे याला तुमचा जास्त वेळ जाऊ शकतो. आपण काय केलंय, आपण मॅथ पकडायचं नाही, बरोबर. त्यानंतर आहे डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंगचे आपले 5 प्रश्न. 5 प्रश्न मग तुमच्या हिशोबानं तुम्ही हे सोडवू शकता, बरोबर. आता इथं बघता, यामध्ये बघता आपल्याला टार्गेट काय काय करायचं मी तुम्हाला सांगतो. टार्गेट आपल्याला काय काय करायचं आहे, तर हे जे उतारे असतात की नाही, उतारे 10, या 10 मध्ये 8 उतारे जे असतात ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत असतात, बरोबर. पण त्यातला जो एक पॅसेज असतो, या 10 पैकी एक पॅसेज असतो कंपल्सरी मराठीमध्ये असतो, तो ट्रान्सलेटेड इंग्लिशमध्ये नसतो. आणि एक पॅसेज कंपल्सरी हा इंग्लिशमध्ये असतो, तो मराठीत ट्रान्सलेट असतो, बरोबर. म्हणजे 8 पॅसेज दोन्ही लँग्वेजमध्ये, एक मराठीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये, असे एकूण 10 पॅसेज असतात. आपण टार्गेट काय करायचं, तर ह्या उतारांमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो, ह्या उदाहरणांमध्ये सुद्धा 2 प्रकारचे प्रश्न असतात. बघा, हे जे 5 प्रश्न असतात की नाही, ह्या 5 पैकी जवळपास 3 प्रश्न जे असतात हे फॅक्टवर आधारित असतात. फॅक्ट म्हणजे काय, पॅसेजमध्ये जी माहिती दिली आहे त्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला असतो, बरोबर. कळतंय माझं म्हणणं काय, म्हणजे आपण शाळेत असताना जे करायचो बघा, सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज. मग पेपरमध्ये जो मुद्दा आहे, पेपरमध्ये समजा काहीतरी एखाद्या चळवळीबद्दल विचारले, एखाद्या असहकार चळवळीबद्दल विचारले, आणि सेम आपण जर पॅसेजमध्ये चेक केलं तर या पॅसेजमध्ये आपल्याला एका ओळीमध्ये जे उत्तर मिळत असतं त्याला म्हणतो आपण फॅक्ट बेस्ड प्रश्न. म्हणजे काय, तर त्या 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला अशीही सापडतातच. 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला डायरेक्ट सापडतात. पण हे उरलेले जे 2 प्रश्न असतात की नाही, हे इन्फरन्सवरचे असतात. इन्फरन्स म्हणजे काय रे, तर या दिलेल्या पॅसेजमधून लेखकाला काय सूचित करायचं आहे, म्हणजे निष्कर्ष काढणे, किंवा आपण ह्या दिलेल्या पॅसेजला आपण एक काय टायटल किंवा एक काय शीर्षक सुचवू शकतो. येस, किंवा असे काहीतरी ठराविक वाक्य देतील आणि या वाक्यामधून लेखकाला आपल्याला काय समजून सांगायचं आहे, किंवा या पॅसेज बघता लेखकाची पार्श्वभूमी काय असू शकते, अशा प्रकारचे जे बुद्धीला चालना देणारे प्रश्न असतात त्याला आपण अवघड प्रश्न किंवा इन्फरन्स प्रश्न, हे 2 असतात, बरोबर. मग आपल्याला जर गणित स्किप करायचं असेल आणि फक्त रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, लॉजिकल रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग या 3 गोष्टींवर जर सीसॅट क्वालिफाय करायचं असेल तर लक्षात घ्या, मी तुम्हाला एक सिंपल टेक्निक सांगतो. ही टेक्निक फॉलो केली, आरामात तुम्हाला प्रश्नांमध्ये सीसॅट पेपर 2 मध्ये आपण क्वालिफाय होतो, बरोबर. समजून घ्या गोष्टी कशा पद्धतीने सांगायच्या, आणि लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे. जेवढं जास्त शेअर करता येईल तेवढं शेअर करा, कारण तुमच्या विद्यार्थ्यांना पण या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. बघा, आता डिसिजन रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे मी तुम्हाला काय म्हटलं की 10 पॅसेज आहेत, 10 उतारे आहेत, आणि त्याच्यामधले जे 3 प्रश्न असतात ते फॅक्टवर आधारित असतात, बरोबर. म्हणजे 3 गुणिले 10 केलं तर आपले 30 प्रश्न इथंच बनतात, जे आपण डायरेक्ट सोडवू शकतो. कळते मी काय म्हणतोय, येस, कळते मी काय म्हणतोय. म्हणजे आपल्याला सगळे पॅसेज सोडवायचे आहेत, बरोबर. आपल्याला सगळे पॅसेज सोडवायचे आहेत, काळजी करू नका. एका तासामध्ये तुमचे 10 पॅसेज होतात, बरोबर. 1 तास घ्या ना याला, 1 तास घ्या. प्रत्येक पॅसेजला 6 मिनिटं द्या वेळ. 6 मिनिटे सुद्धा लागत नाहीत, लक्षात घ्या. 6 मिनिटे सुद्धा लागत नाहीत. कारण जर आपण फॅक्ट बेस्ड क्वेश्चन बघणार असू ना, तर आपण डायरेक्ट प्रश्न बघून वरती आन्सर सर्च केलं तरी चालतंय. कळतंय का, आपण खाली प्रश्न बघून वरती आन्सर चेक केलं तरी चालतंय, आणि त्यानुसार आपल्याला सर्वसाधारण 3 प्रश्न 3 मिनिटं पकडा, म्हणजे 3 गुणिले 10 असं अर्ध्या तासात वास्तविक आपला पॅसेज पूर्ण होते सोडून.
पण पण आपण थोडा निवांत वेळ घेऊ आणि एका तासात आपण 10 प्रश्न सोडवू, म्हणजे एका तासात आपले 30 प्रश्न सुटले. बरोबर आहे का? डबल टाइम का देतोय मी? कारण या 30 प्रश्नांमध्ये तुमचं निगेटिव्ह मार्किंग जायला नको. आलं लक्षात काय म्हणतोय? कारण निगेटिव्ह मार्किंग गेले म्हणजे मग आणि परत मार्क कमी येतात. त्यामुळं हा 1 तास या 10 पॅसेजना मी देतोय, कारण हे 30 प्रश्न जे तुम्ही सोडवणार आहात, प्रत्येक पॅसेजमधले 3-3 प्रश्न, ते तुम्ही ॲक्युरेसीने सोडवावेत, मग तुमचा स्कोर इम्प्रूव्ह व्हावा. बरोबर? तरी पण समजा ह्याच्यातले काहीतरी सायन्सचे पॅसेज असतात, जे सायन्सचे पॅसेज आपल्याला अवघड जातात. काही काही फिलॉसॉफीचे असतात. काही काही विद्यार्थ्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ते इंग्लिशचा पॅसेजच सोडवत नाहीत. बरोबर? इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना मराठी पॅसेजचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे मराठी पॅसेज ते सोडवत नाहीत. यामुळं काय होतंय, तर लक्षात घ्या, यामुळं आपल्याला थोडाफार कमी जास्त प्रमाणात इथं बदल करावा लागतो. 30 प्रश्नाच्या ऐवजी काही काहींचे 25 होतात, 22 होतात. मग हे कॉम्पेन्सेट करायला आपल्याला लॉजिकल रिझनिंग आणि डिसिजन मेकिंगचा घ्यावा लागतो आधार. बरोबर? मग आपला आरसीचं क्लिअर झालं की हे 30 प्रश्न आहेत. बरोबर? आता मी जे LRचं सांगतोय तुम्हाला, LRमध्ये एकूण 20 प्रश्न पडले जातात असं पकडा, त्यातले 10 प्रश्न सोडवण्यासारखे असतात. बरोबर? LR मधले मी पकडतो 10 जाऊ दे, एक 8 प्रश्न आपण सोडवू शकतो, जे आपल्या बेसिक नॉलेजवर आहे. नातेसंबंध, दिशाज्ञान चाचणी, जर एखादी आपल्याला कोडिंग डिकोडिंग आला तर तो प्रकार, किंवा एखादी नंबर सिरीज आली तो सोपा प्रकार, सिलॉलिझमचा प्रकार. बरोबर? ह्यासारख्या गोष्टींमधून एक 8 प्रश्नांपैकी जर समजा आपण 6 प्रश्न बरोबर आणले, 8 प्रश्न सोडवल्याने 8 प्रश्नांपैकी इझी 8 प्रश्नांपैकी आपण 6च अटेम्प्ट केले, तर 6 प्रश्न झाले आपले. बरोबर? आणि डिसिजन मेकिंगचे लक्षात घ्या, आपण सगळे अटेम्प्ट करतो 5. येस. आणि 5 पैकी लक्षात घ्या, मी तुम्हाला शिकवतोय, पण मी ज्यावेळी पेपर द्यायचो मला फक्त एकदा का दोनदा 12.5 मार्क पडले होते. 5 प्रश्नाचे 2.5 पूर्ण मार्क, असे 12.5 मार्क पडले होते. अदरवाईज माझी रेंज 9 ते 12च्या रेंजमध्ये असायची. एखादा कुठेतरी अर्धा मार्क कमी व्हायचा. मग आपण सेफ साईड ह्याचे 10 मार्क पकडू ना, एक सर्वसाधारण जाऊ दे 8 मार्क पकडू, याचे आपण 8 मार्क पकडू. हे 6 प्रश्न बरोबर आले, ह्याचे आपण पकडूया 2.5, असे 25 सख्ख 150 म्हणजे 15 मार्क. बरोबर? 15 मार्क. आणि हे 30 प्रश्नांमधले आपण काय पकडू, की हे 30 प्रश्नांपैकी 30 प्रश्न आपण सोडवले समजा, आणि ह्याच्यातले 5 चुकले, 5 ने 6 चुकले असं पकडा. 6 चुकले म्हणजे आपले ॲक्च्युली बरोबर किती आले रे? 24 बरोबर आले. बरोबर? 24 आपले बरोबर आले. म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर 24 गुणिले 2.5, 24 गुणिले 2.5 आपले किती मार्क आले? 60 मार्क आले. बरोबर आहे का? 24 गुणिले 25 60 मार्क आले. हे 60 मार्क प्लस हे 15 मार्क प्लस हे 8 मार्क. मग बघा किती झाले? हे आपले टोटल 60 आणि 10 70, 70 आणि 5 75, 75 आणि 5 80, 80 आणि 3 83. हे 83 मार्क. आणि हे जे आपले 6 प्रश्न चुकलेत, 6 प्रश्न चुकलेत, ह्याची जर आपण 1/3 निगेटिव्ह केलं, बरोबर आहे का? म्हणजे 2.5 गुणिले 6 गुणिले 1/3 मार्क निगेटिव्ह होणार. बरोबर? 3 2 6, म्हणजे जवळपास हे 5 मार्क आपले कट होणार. एक पकडा अंदाजा ना, एक 5 मार्क कट होणार. म्हणजे सर्वसाधारण आपण 75 प्लस पोहोचतोय की नाही, विदाऊट मॅथ्स म्हणतोय बरं का मी, हे विदाऊट मॅथ म्हणतोय. आणि अशा प्रकारेच मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला जर 66चा माइलस्टोन कंप्लीट करायचं असेल, ते सुद्धा विदाऊट मॅथ्स, गणित 1 सुद्धा न सोडवता. येस, मी सांगतोय. पण तुमच्याबद्दल मला एवढी खात्री आहे की तुम्ही गणिताचा कुठला प्रश्न जर इझी लेवलचा असेल तर तुम्ही आरामात सोडणार. त्यामुळं आपल्याला जर CSAT क्वालिफाय करायचं असेल, ते सुद्धा गणिताला सोडून, तर अशा पद्धतीनं जर तुम्ही केलात गोष्टी, अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित प्लॅनिंग करून, कारण 2 तास वेळ मिळतात, एका तासात पेपर संपवायचं असं काही नाही, 2 तास वेळ मिळतात, व्यवस्थित वेळ घेऊन जर आपण सोडवलं तर आपल्याला CSAT क्वालिफाय करायला काही प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या. हां, जर समजा CSATचे मार्क काउंट केले गेले असे तर ही स्ट्रॅटेजी वापरायची नाही, त्याची वेगळी स्ट्रॅटेजी असते. पण आता नाही आहे म्हटल्यावर काय उपयोग नाही. त्यामुळं आपल्याला प्राथमिकता काय करायचं आहे, तर अशा पॅटर्नला फॉलो करून गणिताचा वापर किंवा गणित न सोडवता सुद्धा आपण CSAT क्वालिफाय करू शकतो. हे अशा पद्धतीने मला तुम्हाला एक डिटेल्स समजून सांगायचं होतं की नेमकं आपल्याला कशा पद्धतीने स्कोअर जास्त करता येतो.
आलं लक्षात. फार विचार करू नका. मी याच्या संदर्भात अजून एक वेगळं लेक्चर घेणार आहे. म्हणजे कसं, ऑलरेडी मी 5 मिस्टेक्स म्हणजे आपण 5 चुका ज्या करतो त्यामुळे सीसॅट क्वालिफाय होत नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता यामधून काय शिकलो आपण, तर जर आपल्याला गणित अवघड जात असेल तर गणिताला पूर्णपणे बाजूला ठेवून फक्त रिझनिंग आणि उतार्यांच्या सहाय्यानं आपण पेपर क्वालिफाय कसं करू शकतो हे सांगितले. आणि ह्याच्या नेक्स्ट जे लेक्चर असणार आहे माझं, याच्या पुढचं जे लेक्चर असणार आहे, याच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे बिगिनर असतील, जे गेल्या 5-6 महिन्यापासून अभ्यास करतात आणि जे 2-3 अटेम्प्ट दिलेत, अशा तिघांसाठी एक शुअर शॉट स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ज्यामुळं तुम्हाला पुढच्या येणाऱ्या आपल्या 2026च्या परीक्षेमध्ये आपल्याला पेपर क्वालिफाय करता येईल अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी येणार आहे. आलं लक्षात. मी तिघांना कन्सिडर करणार आहे, ज्यांचा काहीच अभ्यास नाही, ज्यांचा थोडाफार अभ्यास झाला आणि जे गेले 2-3 वर्षापासून MPSCचे राज्यसेवेचे पेपर देत आहेत आणि सीसॅटचा बऱ्यापैकी त्यांना अंदाज आहे. आलं लक्षात. चला मग आज आपण या ठिकाणी थांबूया. तुम्ही लेक्चरला लाईक करायचं नाही, होईल तेवढं शेअर करायचं आहे, लक्षात घ्या. कारण हे लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं गणित अवघड आहे. आलं लक्षात. थांबूयात आज आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि लक्षात घ्या, 19 फेब्रुवारीला आपलं एक वेबिनार असणार आहे. 19 फेब्रुवारीला येस एक सेमिनार असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण मुख्य परीक्षेचे पेपर कसे सोडवायचे किंवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला कशा पद्धतीने सोडवायचं या संदर्भात वैभव सर आपले लेक्चर घेणार आहेत. ते लेक्चर तुम्ही हमखास या ठिकाणी बघायचं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.